मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या तमाम 1,10,000 विद्यार्थ्यांना आमचा या ठिकाणी सादर प्रणाम आहे। मी प्रथमतः एक विनंती करेल, आम्ही सांगत असलेली बातमी तुम्हाला खोटी वाटत असेल किंवा चुकीची वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका। व्हिडिओ पूर्ण बघून जर तुम्हाला असं वाटलं आम्ही काही चुकीचं सांगितलेलं आहे तर ते आमची चूक लक्षात आणून द्यावी ही विनंती। आणि आमच्या बोलण्यामध्ये आणि उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये जर काही तफावत आढळली तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका ही विनंती। मित्रहो, आपण काल लाईव्हमध्ये चर्चा केली होती की 3 महिन्यानंतर आमच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या 1,10,000 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बॉन्ड रिन्यू करून द्या। मी आज सकाळपासून मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांसोबत बोललो। त्यांनी असं सांगितलं की सर, आम्ही ज्या आस्थापनामध्ये काम करत आहोत त्या आस्थापनेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा रुजू होण्याची संधी द्यावी। काल एक मित्रांनी मला असं सांगितलं की सर, मी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवत आहे त्या शाळेमधील विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर, तुम्ही आम्हाला खूप चांगलं शिकवता, आम्हाला सोडून जाऊ नका। मित्रहो, मी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी जे आपले युवा भाऊ काम करत आहेत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत, परंतु 3 महिन्यानंतर आपला करार संपणार आहे यामुळे ते निश्चितच मनामध्ये दुःखी आहेत। 3 महिन्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्या स्किल प्राप्त करून घेण्यासाठी जी आपल्याला आस्थापना मिळालेली आहे त्या ठिकाणी नियुक्ती मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे, आपण जी जर व्यवस्थित वाचला असेल तर। त्यामुळे निश्चितच ही बाब आपल्याला शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी लागेल आणि आमचा बॉन्ड पुन्हा एकदा आम्ही ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्याच ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा वाढीव 6 महिन्याची मुदत देण्यात यावी अशी विनंती आपण आता शासनाला करणार आहोत। विद्यावेतनासंदर्भामध्ये अशी माहिती मिळालेली आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचा पगार त्या ठिकाणी झालेला नाही आहे। आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये आमानी ग्रामपंचायतीमध्ये ऑक्टोबर महिन्याचा पगार झालेला आहे। नागपूर, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांमध्ये पगार झालेला आहे। इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मग ते कोकण विभाग असो, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, कोकण या भागामध्ये पगार होणं बाकी आहे। काही जिल्ह्यांमध्ये पगार झालेला आहे। आपले विद्यार्थी अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहेत की विद्यावेतन वेळेवर जमा झालं पाहिजे। एकतर 6,000 रुपयामध्ये काही होत नाही आणि तोही पगार आम्हाला वेळेवर मिळत नसल्यामुळं अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे शासनाला एक विनंती आहे की आमचं विद्यावेतन वेळेवर जमा करावं। त्या संदर्भामध्ये आपण आता संघटना तयार करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देणार आहोत। एक शिष्टमंडळ पाठवून त्यांची भेट घेणार आहोत आणि आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार आहोत। मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या तमाम बांधवांना न्याय देण्याचं काम निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी आपल्या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची देखील ती मनापासून इच्छा आहे, कारण की ज्यावेळेस ही योजना सुरू झाली होती त्यावेळेला 5,500 कोटी रुपयांचा निधी त्यांनी केलेल्या शिफारशीमुळे झालेला होता अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळं जर आपल्याला परमनंट करायचं असेल तर त्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व सतत हे युवकांना न्याय देण्याचं राहिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते निश्चितच या संबंधी काहीतरी तोडगा काढतील अशी आपल्याला अपेक्षा आहे। मित्रहो, आपल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी असं म्हणले होते की आम्ही 50% विद्यार्थ्यांना ज्या आस्थापनेमध्ये ते काम करत आहेत त्याच ठिकाणी परमनंट करण्याचा प्रयत्न करू। तर या संदर्भामध्ये आम्ही तो व्हिडिओ पुन्हा बघितला आणि आमचे काही मित्र आहेत त्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्याशी संपर्क साधून ते जे बोलले होते त्या संदर्भामध्ये आणखीन चर्चा करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा माननीय मंगलप्रभात लोढा साहेब हे असं म्हणाले आहेत की ज्या आस्थापनेमध्ये विद्यार्थी काम करत आहेत त्याच ठिकाणी त्यांना काम मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून त्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल आणि साधारणतः 50% विद्यार्थ्यांना आम्ही रुजू केलेल्या ठिकाणी
काम रोजगार उपलब्ध करून देण्याचा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं स्पष्टीकरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं. त्यामुळं या 50% विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता निश्चितच एक आशा निर्माण झालेली आहे की आपल्याला पुन्हा एकदा बॉन्ड वाढू शकतो. मित्रहो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, तुमचा पगार जमा झालेला आहे की नाही याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला संघटनेत काम करायची इच्छा असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही चुकीची माहिती दिली असेल, खोटी माहिती दिली असेल तर व्हिडिओला लाईक करू नका, चॅनलला सबस्क्राईब करू नका. आणि जर आम्ही योग्य बोलत असू, खरं बोलत असू, तुम्हाला वाटत असेल की माहिती खरी आहे, विश्वसनीय आहे, तर मात्र आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमची कुठलीही प्रतिक्रिया असेल, मत असेल, अभिप्राय असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.